नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपली ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असेल आणि तोही शासनाच्या योजनेच्या माध्यमातून, तर आता तशी एक चांगली संधी ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे अशा शेतकऱ्यांना आलेली आहे आणि या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। आता मित्रांनो, ही योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते आणि या योजनेच्या अंतर्गत जर आपण ट्रॅक्टर खरेदी केला तर आपल्याला यामध्ये चांगलं अनुदान सुद्धा मिळतं आणि त्याचबद्दलची सविस्तर माहिती, अर्ज कसा करायचा, अनुदान कसं मिळतं, किती अनुदान मिळतं, कोणत्या शेतकऱ्यांना मिळतं, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, कारण अशी नवनवीन शेतकऱ्यांविषयी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे तुम्ही आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या सर्व नातलग मित्र अशा सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण या नावाने ही योजना राबवली जाते। या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून आपल्याला 60% अनुदान मिळत असतं आणि राज्य सरकारकडून 40% अनुदान मिळत असतं। आता या योजनेमध्ये कोण अर्ज करू शकतो, तर अनुसूचित जमातीमधील शेतकरी असो की अनुसूचित जातीमधील शेतकरी असो, महिला शेतकरी असो की सर्वसाधारण शेतकरी असो, सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। मात्र यामध्ये जे मिळणारं अनुदान आहे तर हे अनुदान असं आहे शेतकरी मित्रांनो की यामध्ये 50% अनुदान मिळतं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना आणि 40% अनुदान मिळत असतं सर्वसाधारण गटातील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना। आता आपण जर ट्रॅक्टर खरेदी केला तर या ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख अनुदान हे अनुसूचित जमाती, अनुसूचित जातीमधील आणि महिला शेतकऱ्यांना मिळत असतं आणि जे सर्वसाधारण गटातील शेतकरी आहेत यांना 40% अनुदान किंवा 1 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल एवढं अनुदान या ट्रॅक्टर खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला मिळत असतं। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो, मात्र आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा म्हणल्यावर ट्रॅक्टरची किंमत भरपूर असते आणि जर त्यामध्ये अनुदान मिळत असेल तर आपल्याला कोणतीच अडचण नाही, कारण लाख रुपये, 1.25 लाख रुपये अनुदान काही कमी नाहीये। इतके सहजासहजी आपल्याला एवढे पैसे सुद्धा उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपण नक्कीच या योजनेमध्ये हे ट्रॅक्टर खरेदी करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही। यासाठी एकदम सोपी पद्धत आहे। यासाठी आपल्याला महाडीबीटी वर अर्ज करावा लागतो। आता महत्त्वाचा पुन्हा एक मुद्दा सांगायचा शेतकरी मित्रांनो की महाडीबीटी वर अर्ज करायला आतापर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास जरा कमी झालेला आहे। मात्र एक लक्षात घ्या की आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजना आल्या तर त्या योजनेवर विश्वास ठेवूनच काम करावं लागतं, त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि जे शेतकरी विश्वास ठेवतात, हे कुटाने करतात, त्याच शेतकऱ्यांना हा लाभ मिळत असतो। नाहीतर आपण कोणाचं तरी ऐकतो काय खरं नाही, त्या योजनेचं पैसे येत नाहीत वगैरे असेल तसं, पण बरेचसे शेतकरी हे असा लाभ मिळवत असतात आणि जे नुसतं ऐकतात ते तिथंच राहतात, मात्र जे लाभ मिळवतात ते पुढे जातात। हा सुद्धा मुद्दा लक्षात असू द्या। आता या अगोदर महाडीबीटी मध्ये जर अर्ज केला तर लकी ड्रॉ पद्धत होती, मात्र शेतकरी मित्रांनो आता लकी ड्रॉ पद्धती बंद झालेली आहे। जो शेतकरी त्या योजनेसाठी सर्वात अगोदर अर्ज करेल त्याच शेतकऱ्याला या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे। म्हणजे जेवढा लाभ आहे, जेवढं त्यांनी ठरवलेलं आहे, जो शेतकरी अगोदर करील त्याला हे प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर आपण लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे। तुम्ही जर या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला लगेच अप्लाय करता येतं, मात्र तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 होल्डिंग ही कागदपत्र घेऊन आपल्या जवळील जे काही CSC सेंटर असेल किंवा तुम्हाला स्वतः घरी करता येत असेल तर तुम्ही स्वतः यासाठी नोंदणी करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता। आणि यासाठी सविस्तर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। अनुदानाची जी काही रक्कम आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे। तुम्हाला तो जर सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण वाचू शकता। मात्र महत्त्वाची गोष्ट एक आहे की लवकरात लवकर जे शेतकरी यासाठी अर्ज करतील
त्याच शेतकऱ्यांना या ट्रॅक्टर योजनेचा अनुदानाचा लाभ मिळणार आहे, हे महत्वाचं आहे। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या शेतकऱ्याला असा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।